प्रेम. गावाशेजारी असलेल्या कसब्यात चंपा आपल्या छोट्याशा दुनियेत खुश होती. चंपाचं जीवन अगदी साधारण होतं, पण तिच्या मनात एक असाधारण इच्छा होती, जी तिने कोणासमोर उघड केली नव्हती. ती नेहमी आपल्या स्वप्नात रोमॅन्टिक गोष्टींची कल्पना करायची. आता कसब्यात एक नवीन चेहरा आला होता. त्याचं नाव प्रकाश. प्रकाश एक फोटोग्राफर होता. तो फोटोग्राफीसाठी शहराकडे आला होता. त्याच्या नजरेत एक तेज होतं, जी चंपाला त्याच्याकडे आकर्षित करत होती. एक दिवस चंपा नदी काठावर बसली होती. त्याच वेळी प्रकाश पण फोटोग्राफी करत होता. अचानक त्याची नजर चंपावर गेली आणि त्याने तो क्षण लगेचच कॅमेऱ्यात कैद केला. चंपा आणि प्रकाशची पहिली भेट विचित्र होती, पण हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. त्या दोघांच्याही बोलण्यात एक सहजता होती, जी त्यांना एकमेकांच्या जवळ घेऊन आली. अशा प्रकारे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. अशा प्रकारे दोन अनोळखी रस्ते एकमेकांना भेटले. एक दिवस प्रकाशने चंपाला पुलाजवळ बोलावले, कारण त्या पुलावरून नदीचं दृश्य सुंदर दिसायचं. प्रकाश बोलला, या सुंदर दृश्यामागे एक प्रेमकथा आहे. चंपा आश्चर्याने बोलली, काय प्रेमकथा? आता चंपा आणि प्रकाश यांचं प्रेम वेगळं वळण घेत होती. प्रकाश चंपाला बोलला, जेव्हापासून माझी तुझ्यासोबत ओळख झाली, तेव्हापासून मला आयुष्य खूप सुंदर दिसायला लागलं आहे. चंपाच्या मनात एक वेगळीच जाणीव झाली. ती लगेच बोलली, हो, जागा खूपच सुंदर आहे. आता दोघांच्या आयुष्यात रोज नवीन रोमांच होतं. आता चंपा प्रकाशच्या कॅमेऱ्यातून जग नव्याने पाहू लागली. त्यांनी दोघांनी एकत्र बऱ्याच सुंदर सुंदर ठिकाणी प्रवेश केला. अनेक सुंदर फोटोज घेतले. एकदा ते जंगलातून प्रवास करत होते, तेव्हा प्रकाश म्हणाला, आपलं नातं या जंगलाप्रमाणे आहे, अद्भुत व रहस्यमय. वेळेनुसार त्यांचं प्रेम वाढत गेले. दोघांमधील केमिस्ट्री अधिकच घट्ट होत गेली. त्यांनी आपलं जीवन एका सुंदर प्रवासाप्रमाणे जगले, ज्यात प्रेम आणि विश्वास भरभरून होतं. त्यांची गोष्ट याचं प्रमाण आहे की प्रेम एक प्रवास आहे, जी सुंदर वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेली आहे. चंपा आणि प्रकाशने आपलं जीवन एक साधारण बनवू दिलं नाही, तर एक सुंदर प्रवासाप्रमाणे जगले. त्यांनी सिद्ध केलं, जेव्हा दोन मन एकत्र येतात, तेव्हा ते असा प्रवास सुरू करतात जे त्यांना आयुष्यात उंचावर घेऊन जातात.